नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केटमध्ये एक रिलीफ बाउन्स बघायला मिळाला लोअर लेवलवरून। काल मार्केटला जोरदार पडझड झालेली, जवळपास 600 पॉईंट निफ्टी मायनसमध्ये जाऊन बंद झालेला। काल न्यूज होती की अमेरिकेनं अल्टिमेटम दिलेला 48 आवर्सचा, जो काल संध्याकाळी संपणार होता, नाहीतर इराणवर सगळ्यात मोठा त्यांच्या पॉवर प्लांट्स आणि इलेक्ट्रिकल हब्सवर अटॅक करणार होता अमेरिका, इस्रायल। त्यामुळं काल मार्केट सगळे ग्लोबली खाली आले। 48 तासाचा अल्टिमेटम संपता काल संध्याकाळी डोनाल्ड ट्रम्प यांनी स्टेटमेंट केलं की सध्या आम्ही युद्धविराम देतोय 5 दिवसाचा आणि हल्ला करणार नाही आहेत आणि आमची चर्चा इराणसोबत सुरू आहे आणि लवकरच बातचीत सुरुवात होईल। त्यामुळं काल US मार्केट इमिजिएट रिकव्हरी झाले, पण इराणनं दुजोरा दिला नाही त्या वक्तव्याला। त्यामुळे मार्केट्स थोडेसे खाली आले, पण पॉझिटिव्हमध्ये बंद झाले। आणि आपलं मार्केट संपल्यानंतर या न्यूज आल्या, त्यामुळे आपण गॅप ओपनिंग केलं, पण फारसं ओपनिंग 200-300 पॉईंटचंच ओपनिंग पॉझिटिव्ह मिळालं। तिथून निफ्टी खाली आलं। प्रॉफिट बुकिंग जे अडकलेले ट्रॅप ट्रेडर्स होते त्यांनी बाहेर पडणं पसंत केलं आणि परत पुन्हा निफ्टी 22,600-650पर्यंत आला। आणि त्यानंतरनं दुपारच्या सत्रामध्ये मार्केटला परत पुन्हा एक रिकव्हरी आली, जी निफ्टीला ऑलमोस्ट 23,000च्या वरती घेऊन गेलेली, पण 23,000च्या थोडंसं स्लाइटली खाली 22,900च्या आसपास निफ्टी बंद आहे। जवळपास 400 पॉईंट पॉझिटिव्ह, सेन्सेक्स जवळपास 1400 पॉईंट, बँक निफ्टी जवळपास 1200 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये बंद आहे। मार्केटला चांगली रिकव्हरी आली, पण हायर लेवलवरून थोडंसं खाली आले। वाढण्याचं रिझन होतं की इराणकडून पण कदाचित स्टेटमेंट येऊ शकतं की चर्चेला तयार आहेत असं, त्यामुळे मार्केट थोडंसं वर आलं। पण बघणं गरजेचं आहे की इराणकडून ऑफिशियल स्टेटमेंट जे अजून आलेलं नाही आहे ते येतं आहे का, आणि इराण आणि अमेरिकेची जर या 5 दिवसामध्ये बातचीत सुरू झाली आणि एक पॉज मिळाला आणि स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ ओपन झालं सगळ्यांसाठी, तर मला वाटतं मार्केटला एक खूप मोठी रॅली येईल। मार्केट्स बॉटम आउट करून वरती जातील, पण त्यासाठी आपल्याला थोडंसं वाट बघितलं पाहिजे। मार्केट जे आहे ते न्यूज बेस आहे, त्यामुळे गॅप डाऊन निश्चित रोज होत राहतील। थोडंसं कॉशियस राहणं गरजेचं आहे। आज जरी बाउन्स आला असेल तरी पूर्ण युद्धविराम झालेला नाही आहे आणि कोणत्याही प्रकारे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ अजूनही ओपन नाही आहे, त्यामुळे मार्केट थोडंसं कॉशियस आहे। एक फक्त रिस्क बाईंग रॅली म्हणता येईल, एक रिलीफ बाउन्स म्हणता येईल, बऱ्याच दिवसानंतर मार्केटला आला आहे। फक्त बघणं गरजेचं आहे की फर्दर अमेरिका आणि इराणमध्ये जर चर्चासत्र सुरू झालं तर मला वाटतं फर्दर रॅली निफ्टीमध्ये येऊ शकते, जर चर्चासत्र सुरू झालं तर। त्यामुळे थोडंसं कॉशियस राहणं गरजेचं आहे। टेक्निकली बोलायचं झालं, उद्यासाठी 23,000च्या वर निफ्टी गेला तर 23,300पर्यंत जाण्याची शक्यता आहे। बिलो 23,000 22,700 एक सपोर्ट आहे, त्याच्याखाली 22,500 परत पुन्हा। त्यामुळे हे दोन मोठे सपोर्टमध्ये ट्रेड करू शकता। विक्स जास्त आहे त्यामुळे व्हॉलेटिलिटी जास्त आहे, 200-400 पॉईंट निफ्टी प्लस मायनस सहजच होऊ शकते, हे थोडंसं माइंडमध्ये ठेवलं पाहिजे। पण जर 23,000च्या वर उद्या आपण मेंटेन राहिलो तर 23,300पर्यंतची रिकव्हरी निश्चित येऊ शकते। बँक निफ्टीमध्ये सुद्धा 53,000च्या वर आपण रेजिस्टन्स आहे, 53,000-53,200पर्यंत बँक निफ्टी जाऊ शकते। 52,500च्या वर जर मेंटेन राहिलो तर 53,000 ते 53,200पर्यंत जाऊ शकते। अदरवाईज 52,500च्या खाली आलं तर परत पुन्हा एखादी मायनर डीप 200-400 पॉईंटची बँक निफ्टीत येऊ शकते। पण लोअर लेवलला थोडंसं बाईंग होण्याचे आता थोडेसे चान्सेस वाटत आहेत आणि जर बातचीत सुरू झाली तर मला वाटते मार्केटला थोडीशी आणखी रिकव्हरी येऊ शकते। त्यामुळे न्यूज बेस आहे, टेक्निकली सपोर्ट रेजिस्टन्स खूप लांब आहेत, त्यामुळे थोडंसं कॉशियस आणि न्यूजवर लक्ष ठेवून राहणं गरजेचं आहे। इन शॉर्ट 53,000च्या वर बँक निफ्टी आणि निफ्टी 23,000च्या वर गेला, मेंटेन राहिला तर चांगली रिकव्हरी फर्दर येऊ शकते। आज NSEमध्ये 2315 शेअर्स वाढलेत, त्या बाजूला 700 शेअर्स पडलेत। निफ्टीमध्ये 45 शेअर्स वाढले, त्या बाजूला 5 शेअर्समध्ये पडझड आहे। वाढणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे। सेक्टर इंडिसाइजमध्ये सुद्धा आज बँक्स, IT, ऑटो, मेटल, FMCG, रियालिटी सगळ्याच सेक्टर्समध्ये चांगली तेजी राहिली। कोणत्याही सेक्टरला पडझड झालेली नाही आहे, तेव्हा बऱ्याच दिवसांनी मार्केटनं थोडंसं एक बाउन्स दिला आहे। ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा तरी फ्लॅट आहेत। युरोपियन मार्केट्स 10-20 पॉईंट प्लस मायनस, डाव फ्युचर्स 50 पॉईंट मायनस आहेत। त्यामुळे ओव्हरऑल US मार्केट आज बघणं गरजेचं आहे। जर US मार्केट चांगलं पॉझिटिव्ह गेले, जर चर्चे सुरू आहेत अशा पद्धतीचे न्यूज जर कन्फर्म झाल्या तर मला वाटतं US मार्केट रॅली करतील, परिणामी आपल्या मार्केटमध्ये सुद्धा रॅली येईल। अदरवाईज US मार्केट खाली आले, युद्ध परत पुन्हा सुरू होण्याची शक्यता वाटली, असे काही स्टेटमेंट्स आले तर परत पुन्हा मार्केट खाली येऊ शकतं। त्यामुळे अजूनही धोका टळलेला नाही आहे, पण मार्केट थोडंसं ओव्हरसोल्ड रिजनमध्ये बाउन्स कधीही येऊ शकतो, जो न्यूज बेस आहे। तर बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीने बिहेव होते। माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद। माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।